राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. राजू बाविस्कर लिखित काळ्या निळ्या रेषा या पुस्तकातील हे व्यक्तिचित्रण. मल्या. काही माणसं एडेगबाळी दिसतात. त्यांचं दिसणं वेगळं, पण मनाने खूप मोकळी असतात. मग अशा माणसांना काही लोक गंमत म्हणून जवळ करतात. टिंगळ टवाळीसाठीही त्यांचा उपयोग करतात. अशा माणसांकडे कायम तिरस्काराच्या भावनेने बघत राहतात. पण हीच एडीगबाळी माणसं काही टप्प्यांवर मला भेटली. मनाने आतून पारदर्शक वागणारी. नाही त्यांनी कुणाचा द्वेष केला, न कुणाशी मतभेद. जिथं जाणार तिथं या माणसांचं घर, आणि त्या घरातला प्रत्येक माणूस त्यांचाच. ते माणसात माणसाशिवाय दुसरं काहीच बघत नाहीत. अशा माणसांमध्ये, मुलांमध्ये माझं बालपण मी आठवत राहतो. माझ्या मनाच्या साच्यात त्यांच्या आठवणींच्या प्रतिकृती निघत राहतात शिल्पांसारख्या. बँड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो मल्या. तो 4थ्या-5व्या वर्षांपासून बँडमध्ये गोले वाजवायला आला. त्याच्या डोक्यावरचे केस भगतासारखे वाढलेले, शर्ट कमालीचं मळकटलेला. शर्टला एकही बटन शोधून सापडणार नाही. बेंबीच्या वर पॅन्टला एक घडी मारलेली, त्यावर फिट्ट अशी सुतडीसारखी दोरी बांधलेली. चेहऱ्यापेक्षा होठ नि नाक मोठं. त्याला बघूनच बँडमधले आमचे बाहेरगावचे कारागीर भावाला म्हणायचे, मास्टर, अरे हे चित्तर कुठून उचलून आणलं? मल्याचा आणि अंघोळीचा लांब लांबपर्यंत संबंध नव्हता. त्याला जवळही कोणी लवकर बसवणार नाही असा तो दिसायचा. तो माझ्यापेक्षा थोडा वयाने लहान होता. त्याचे आईवडील भिलाटीतच राहायचे. मला इतरांना वेडसर वाटायचा. त्याचं इतकंच होतं की तो तोत्रा बोलायचा आणि सांगकाम्यासारखं काम करायचा. राग आला की कुठल्याच कामाला लवकर हात लावणार नाही, हे त्याचं ठरलेलं. त्याचं वय 10-12 वर्षांचं असताना आईवडील गेले. मग त्याला जिथं काम मिळेल तिथं तो राहायचा. सीझनचे 4 महिने तो बँडवाल्यांबरोबर असायचा. एकदा MP मधील बलवाडीचं बेणं वाजवून रात्रीचं निघालो होतो. दुसऱ्या दिवशी चोपडा तालुक्यातील तापीचा पूल ओलांडल्यानंतर सावखेड्याच्या बाजूला नांदेड इथलं हळद आणि टाळीचं बेणं होतं. रात्री 2-3 वाजता येणं हे बँडवाल्यांना काही विशेष नसतं. MPतून रात्री 3 वाजता आम्ही गावाला उतरलो. बाजारातच मुक्कामाच्या ST जवळ डुलक्या देत 7 वाजेच्या गाडीनं चोपड्याला पोहोचलो. मे महिना होता. बँडचं साहित्य बघून गाडीवालेही लवकर बसवायचे नाहीत. हा अनुभव आमच्यासाठी नवा नव्हता. भर दुपारी सावखेड्याला उतरल्यावर नांदेडला जाण्यासाठी गाडी नव्हती. या गावात आमचा बँड खूप प्रसिद्ध होता. प्रत्येक सीझनला या गावात पाठोपाठ तारखा असल्यानं कधीकधी 15-15 दिवस इथे आमचा मुक्काम व्हायचा. त्या दिवशी नेहमीच्या सवयीनं सावखेड्यावरून पायी नांदेडला निघालो. स्पीकरसाठी लागणारी मोठी बॅटरी मल्याच्या डोक्यावर त्याच्या शर्टची चुंबळ करून ठेवली. तोपर्यंत सर्व कारागीर पुढे निघून गेले होते. स्पीकर जर व्यवस्थित चालला नाही तर लग्नाघरची माणसं पैसे कापून घ्यायचे. मल्या पुढं आणि मी त्याच्या मागे असे रस्त्याला लागलो. सूर्य माथ्यावर तापलेला, घामाच्या धाराही गरम जाणवायच्या. नदीकाठाचं गाव असल्यानं सर्व रस्ता फुफाट्याचा. पायाचा पंजा पूर्ण फुफाट्यात जाईल एवढी त्या रस्त्यावर फुफाट्याचीच धूळ होती. त्यात त्याची चप्पल तुटल्यानं 1 दिवस आधीच ती फेकली होती. थोडा लांब गेल्यावर झाडाखाली बॅटरी उतरवली. माझी चप्पल त्याला दिली. थोडं अंतर चालल्यावर मी विस्तवाच्या राखेत चालतो आहे की काय इतका भयंकर त्रास जाणवत होता. पुन्हा दुसऱ्या झाडाखाली त्याची बॅटरी उतरवली. त्यानं मला चप्पल दिली.
त्याचा चुंबळ केलेला शर्ट त्यानं एका पायाला बांधला, दुसऱ्या पायाला माझा शर्ट दिला. त्याच्या पायाची आग जशी थांबत नव्हती तसंच माझ्या पायाचं झालं होतं. भर उन्हात चालताना त्याच्याही आणि माझ्याही अंगावर शर्ट नाही. सर्व अंग आगीनं फुटून निघाल्यासारखं जाणवत होतं. सर्व बँडवाले आमची वाट पाहत होते. आम्ही जेमतेम नांदेडला पोहोचलो. गावाच्या सुरुवातीच्या झोपड्यांच्या आडोशाला बॅटरी ठेवली. त्यानं पायाला बांधलेले शर्ट सोडले. सर्व फुफाटा झटकला. झोपडीच्या दाराशी बसलेल्या महारीन आजीनं पाण्याची बादली भरून दिली. दोन्ही शर्ट पाण्यात बुडवून झटकून ओलेच अंगावर चढवले. पायांच्या तळव्याला लाल काळे चट्टे पडले होते. तब्येत बिघडल्यासारखी झाली होती. हे बेनं वाजवून झालं. घरी परतताना मी भावाकडून पैसे घेतले. चोपड्याला थांबून मल्याला चप्पल आणि शर्ट घेऊन दिला. तो मुख्य कारागीर नव्हता, तरीही तो मला नेहमी जवळचा वाटायचा. बँडचा शेवटी हिशेब झाला की त्याचे पैसे तो बरोबर सांभाळून ठेवायचा. कधीकधी त्याच्या भावालाही पैसे लागले तर द्यायचा. सीझन संपला की तो शेतातलं जंगलातलं काम करून मरी आईच्या ओट्यावर झोपायचा. बाहेरगावी बरेच महिने ऊस तोडायलाही निघून जायचा. पण दिवाळीच्या आधी बरोबर बँडमध्ये हजर होणं हे इतर कारागिरांसारखंच त्याचंही होतं. तो जितका सनकी तितकाच मेहनती आणि प्रामाणिक. त्याच्याजवळ भावाने केव्हाही पैसे दिले तर तितक्याच विश्वासानं त्यानं आमच्या घरी पोहोचवले. मल्या नंतर बऱ्यापैकी कपडे घालून टापटीपणे राहायला लागला. त्याला बाजारपट्ट्यातले सर्व दुकानदार, भाजीवाले, हॉटेल मालक चांगले ओळखायचे. तो गरीब आणि प्रामाणिक असल्याचं सर्वांना माहीत होतं. मल्याचं लग्न त्याच्याच भिल्ल समाजाच्या मुलीशी जमलं. बाजारपट्ट्यातल्या सर्व दुकानदारांनी पैसे गोळा करून त्याचं लग्न गावाच्या मंगल कार्यात लावून दिलं. गावातले बरेच प्रतिष्ठित लोक या लग्नाला हजर होते. मल्याची बायको 1 वर्ष त्याच्याजवळ थांबली. माहेरी गेली तर आलीच नाही. नंतर मला दारू प्यायला लागला. त्या धुंदीत त्यानं एका विहिरीत उडीही मारली होती. विहिरीचा दगड लागल्यानं एका पायानं तो अपंग झाला. काही दिवस काठी घेऊन चालायचा. अजूनही मल्या एका पायाने लंगडाच आहे. आजही गावात गेलो की हमखास मल्याची भेट होते. गावाच्या एका पिठाच्या चक्कीवर काम करून तो आपलं पोट भरतोय. गावाला गेलो तेव्हा माझ्याशी बोलताना मल्याच्या डोळ्यात पाणी होतं. पिठानं भरलेला मल्या गळ्याला मिठी मारून भेटला. पिठाने माझे भरलेले कपडे त्यानंच त्याच्या हातानं झटकून दिले. मल्या अजून तोच आहे, तसाच आहे. बँडमध्ये होता त्याच स्वभावाचा. बँडमधल्या गोष्टी सांगत राहतो. मी मात्र त्याला भेटून पुढं निघून जातो. पावलाने वाटला जातो. कधी बायको पोरांत, संसारात, अनेक चिंता घेऊन वावरणाऱ्या शहरात. तसं जर बघितलं तर माझं मूळ पिंड हे चित्रकलेतलं असल्याने चित्रकला जरा मला आधी मी त्याच्यातूनच व्यक्त होत आलो. पण चित्रकलेत व्यक्त होताना मला तीच गावगाड्याची माणसं, त्यांचे पिळदार शरीर किंवा अगदी कष्टाने वाकून गेलेली माणसं असतील, हे सगळ्या गोष्टी चित्रांमध्ये मला ते डोकावत होत्या, दिसत होत्या. आणि गावाकडे गेलो की ते दिसतच, असं काही नाही की ते नसतं झालेलं आहे. तर तेच पुन्हा तर मला अधिक ते चित्रातून माझं माध्यम असल्यामुळे मी ते जास्त लवकर व्यक्त व्हायचो. पण दुसरं माध्यम जे लिखाणातलं आलं तर मी तरी स्वतः चित्र काढणारा व्यक्ती असल्यामुळं झालं असं की ते जसंच तसं उभं कसं राहील चित्र स्वरूपाने. मी जेव्हा लिहायचो तर मी खरोखरचा मी त्या गावात आहे आणि त्या घरात आहे, त्या प्रसंगामध्ये मी आहे. तुम्ही मल्या जे म्हटलं तर मला भेटतोय हे मला जाणीव लिहिताना पण व्हायची. कधी कधी तर मला माझ्या अंगावर काटे यायचे. म्हणजे मी काही प्रसंग म्हणजे मी ब्लँक होऊन असा त्या गावात असायचो. मी ब्लँक होऊन त्या पात्रांबरोबर असायचो. आणि ती चित्रकलेमुळे कदाचित मला ती मिळालेली गोष्ट असेल. आम्ही म्हणतो ना की स्मरणचित्र वगैरे की ते
कायम आठवणीत राहतं. तर ते जरी चित्र काढायला लावलं तरी मी ते चित्र पण काढेल की चला बाबा हे असं घर होतं, हे अशी मांडणी होती. हे असे बारकावे चित्रकलेमधूनच लेखनात पण आली असं मला वाटतं ते.